विकासाचा ह्याला आपण साथ दिली पाहिजे, ह्या हेतूनच आदरणीय दादांनी ही भूमिका घेतली। आपल्याला माहिती आहे की अनेक वर्षापासून आदरणीय पवार साहेब सुद्धा सांगत होते की व्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येकाला मिळालंच पाहिजे। आपण संविधानाच्या गोष्टी सांगतो, लोकशाही आहे म्हणतो आणि रोज आपण लोकशाहीच्या गोष्टी ऐकतो। आणि लोकशाही जर असेल तर जेव्हा दादांनी ही भूमिका घेतली तेव्हा दादांबरोबर जी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून असलेली मंडळी होती ती जवळजवळ किती टक्के दादाबरोबर आली? 80% लोक आले। मग जर लोकशाही जर असेल 80% जर लोक दादांबरोबर आले असतील तर मग इथे पक्ष चोरला किंवा चोरून गेला किंवा चुकीचं वागलं असं कुठं प्रश्न आहे? मग आपण लोकशाहीच्याच जर गप्पा मारतो तर मग लोकशाही नक्की कशाला म्हणायचं? तर हे सगळं आपण सगळ्यांनी सुज्ञ लोकांनी ठरवलं पाहिजे। शिवाय आपण म्हणतो की व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, आणि विचार स्वातंत्र्य तर आपणच आम्हाला सगळ्यांना शिकवलेलं आहे। आमच्याकडे प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाने संविधानामध्ये प्रत्येकाला विचार स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे असं आपण म्हणतो। मग त्यांनी त्यांची भूमिका बदलली, त्यांचा विचार वेगळा असेल तर ती कशी चूक आपण असं करू शकतो? त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळे लोक सुज्ञ आहेत, त्यांनी हा नक्की विचार केला पाहिजे की नक्की खरं काय आणि तुम्ही दिलेल्या मार्गावर जर आम्ही चाललेलो असतो आणि तर ते जर तुम्ही खोटं ठरत असाल तर नक्की खरं काय आणि खोटं काय हे तुम्हीच सांगायला पाहिजे। म्हणून मी आपल्या सुज्ञ सगळ्या आपल्या जनतेला विचारू इच्छिते की आपणच ठरवा की नक्की खरं काय आणि खोटं काय। म्हणून मी आपल्याला सांगू इच्छिते की दादांनी घेतलेली जी भूमिका आहे ही सरकारमध्ये असलं तरच आपण काम करू शकतो। आणि आदरणीय मोदी साहेबांना जर पाठिंबा द्यायचा असेल आणि आपल्या जनतेचा विकास तळागाळापर्यंत करायचा असेल तर एक विचारांचे सरकार असणं, एक विचारांचे केंद्रात आणि राज्यामध्ये माणसं असणं गरजेचं आहे, खासदार असणं गरजेचं आहे। आणि म्हणून आदरणीय दादांच्या विचाराच्या खासदारांना मतदान केलं तर नक्कीच तळागाळापर्यंत जी काय आपल्या अडीअडचणी आहेत, जे काय आपले प्रश्न आहेत MIDC पासून शेतकऱ्यांपर्यंत ते सोडवण्यासाठी आदरणीय दादांच्या विचाराच्या खासदाराला आपण म्हणजेच घड्याळाला म्हणजेच विकासाला मतदान तुम्हाला करायचं आहे। म्हणून आपल्या सगळ्यांना मी विनंती करते की घड्याळ तेच आहे, फक्त वेळ नवी आहे। त्यामुळे आपल्या मतदान घड्याळ करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत। आपण सगळेजण आम्हा कुटुंबियावरती नेहमीच प्रेम करत आलेला आहात, साथ देत आलेला आहात आणि नेहमीच या बळावर आम्ही नक्कीच तीच आमची ऊर्जा आहे। त्यामुळे आपण नक्कीच यापुढेही येणाऱ्या मतदानाला जास्तीत जास्त तळागाळापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त आपण घड्याळावर मतदान करणार आहात। आणि हेच प्रेम आणि हेच पाठबळ आपण द्याल ही सदिच्छा बाळगते। आणि आपण सगळेजण इथे आलात, मला आपल्याला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।